Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of Lord and Savior Jesus Christ this प्रभू afternoon. उद्धारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने या दुपारच्या सभेमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. It's always good to be in the house of the Lord. प्रभूच्या घरामध्ये असणं हे नेहमीच चांगलं आहे. Hallelujah. 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 Shall we close our eyes and bow our head and look to the Lord in prayer? डोळे बंद करूया, नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया. Yes, Father, in the name of Jesus Christ, we come to you. होय पिता परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. Yes, Lord, this is our prayer this afternoon. प्रभू आज दुपारी आमची ही प्रार्थना आहे. And Lord, let your will be done into our life. प्रभू आमच्या जीवनामध्ये केवळ तुझी आणि तुझीच इच्छा पूर्ण कर. Yes, Lord, only your will, Lord. होय प्रभू केवळ तुझी इच्छा. Teach us to seek your will in our life, Lord. प्रभू आम्हाला शिकव की तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये आम्ही शोधून काढावी. Teach us to keep our wants and desires aside and seek your will in our life. प्रभू आम्हाला सहाय्य कर की जे आम्हाला हवं आहे, जे आमच्या इच्छा आम्ही बाजूला ठेवून परमेश्वर तुझी काय इच्छा आमच्या जीवनामध्ये ते आम्ही शोधून काढावं. Yes, Lord, when we pray and we ask something from you, Lord. प्रभू ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तुझ्याकडून जे काय मागतो, Lord, teach us to ask your will in it. प्रभू आम्हाला सहाय्य कर की आम्हाला शिकव की तुझी इच्छा काय आहे समजून घेण्याकरिता. Because you know what is best for us. कारण तुलाच माहिती आमच्या जीवनासाठी उत्तम काय आहे. Lord, our thinking is limited. प्रभू आमचे जे विचार आहेत ते मर्यादित आहे. Our wants, our desires are limited. प्रभू आम्हाला जे हवं आहे, जे आमच्या इच्छा आहे त्याला मर्यादा आहे. Oh, but we serve a God who has everything. परंतु आम्ही अशा देवाची सेवा करतो ज्याकडे सर्व काही आहे. He can give us, he can provide us everything. तो आम्हाला देऊ शकतो, सर्व गोष्टींचा पुरवठा करू शकतो. Beyond our expectations. आमच्या अपेक्षा हे च्याही पलीकडे. Yes, Lord, in everything when we pray, Lord, let us ask, what is your will? रोज जे काय आम्ही प्रार्थना करतो त्या समय हे मागावं तुझ्याकडे तुझी इच्छा काय आहे. Because your plans and purpose for us is always for our prosperity. प्रभू कारण तुझे जे उद्देश आहे, तुझ्या योजना आहेत नेहमीच आमच्या समृद्धी करिता Always for our good. सर्व काही आमच्या चांगल्यासाठी आहे. Oh, we thank you, Lord. प्रभू आम्ही तुझे आभार Lord, we मानतो. submit the service in your mighty hand in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही सभा आम्ही तुझ्या पराक्रमी हातात देतो. Lord, let your Holy Spirit take control of everything. तुझा पवित्र आत्मा प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण करू दे. Oh, Lord, we once again thank you and we give you all glory, honor and praise. प्रभू पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो, गौरव सन्मान स्तुती तुला देतो. Oh, Jesus Christ, most precious name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Shall we arise in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण And sing सर्वजण उभे राहूया. praises to the King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा प्रभूच्या प्रभूसाठी स्तुती गाऊया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर हमें अनंत जीवन दिया।
the Spirit of the Lord moves in my heart, I will sing, I will dance, I will clap, I will praise like David did. आपण नेहमीच ते गीत गातो ज्यावेळेस परमेश्वराची आत्मा माझ्यावरती येईल. मी दाविदासारखा नाचेल, दाविदासारखा स्तुती करेल, दाविदासारखा टाळ्या वाजवेल, दाविदासारखा परमेश्वराला धन्यवाद देईल. How many of you know this song? किती जणांना हे गीत माहित आहे? Yes. होय. You know why David was able to do that? तुम्हाला माहिती आहे दावीद ते का करू शकला? The word of songs itself says, त्या गीताच्या बोलामध्येच लिहिलेलं आहे, when the Spirit of the Lord moves in my heart. ज्यास देवाचा आत्मा माझ्यावरती येईल, You know, when the Spirit really moves in our heart. ज्यास परमेश्वराचा आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य Oh, करतो, it's bubbling, it's bubbling, it's bubbling. आपल्या Hallelujah. जीवनामध्ये ते उफळे उफळे We'll never be फुटते. quiet. We'll never be, you know, शांत बसू शकतो नाही आपण. We'll never be quiet. Hallelujah. 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 We'll always singing praises to the King of Kings and Lord of Lords. राजाचा राजा प्रभूच्या प्रभूसाठी नेहमीच आपण स्तुती आराधना गीत गावो. Hallelujah. Hallelujah. That this is the day that the Lord has made. हा दिवस परमेश्वराने बनवला आहे And we will. आणि आपण We will. आपण Hallelujah. हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. स्वर्गाचा देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाचा देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया, 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 हालेलुया. तारक तो साबत तो यीशु देव युगानुगाए. तारक तो साबत तो यीशु देव युगानुगाए. हालेलुया, ओ सना. हालेलुया, ओ सना. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. Thank you, Lord. सैतानी बंधनातूनी आपल्याला सोडवितो. सैतानी बंधनातूनी आपल्याला सोडवितो. हालेलुया, 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 हालेलुया. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुगाए. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुगाए. हालेलुया, ओ सना. हालेलुया, ओ सना. हालेलुया, 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 हालेलुया. जिसने आकाश बनाया, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई. हालेलुया. वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. समुद्र को जिसने तो भागा, जंगल में से मार को निकाला. ओ जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग. लाजर को जिसने जिलाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. वो जिसके लिए कुछ है संभव.
like David danced. When the Spirit of the Lord moves in my heart, I will dance like David danced. Oh, I will dance, I will dance, I will dance like David danced. I will dance, I will dance, I will dance. Let us praise. When the Spirit of the Lord moves in my heart, I will praise like David praised. When the Spirit of the Lord moves in my heart, oh, let us praise His holy name. I will praise, I will praise, I will praise like David praised. I will praise, I will praise, I will praise like David praised. Oh, I will praise, I will praise, I will praise like David praised. I will praise, I will praise, I will praise like David praised. Oh, I will praise, I will praise, I will praise like David praised. I will praise, I will praise, I will praise like David praised. When the Spirit of the Lord moves in my heart, I will praise like David praised. When the Spirit of the Lord moves in my heart, let's praise Him. Oh, let us praise Him. I will praise. I will praise. I will praise. I will praise. I will praise like David praised. I will praise. I will praise. I will praise like David praised. I will praise. I will praise. I will praise. I will praise like David praised. Oh, I will praise. I will praise. Dear people of God, let's praise Him. Praise Him, praise Him, praise Him. Thank you, Lord. Oh, I will praise. I will praise. I will praise like David praised. I will praise. I will praise. I will praise like David praised. Yes, Lord, let your Spirit move in us, Lord. तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य कर. Yes, Lord, let your Holy Spirit move in us, Lord. तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये तुझं कार्य करो. Move in us, Lord. Move in us, Lord. Move in us, तुझा Jesus. पवित्र आत्मा आमच्या जीवनात त्याचं कार्य करो. Oh, हालचाल Jesus, we करो. want to always praise your holy name, Father. पिता परमेश्वरा, सर्व वेळेला आम्हाला तुझ्या नावाची स्तुती None करायची आहे. like you, Lord. There's none like you, प्रभू Jesus. तुझ्यासारखा कोणी नाही, येशू तुझ्यासारखा कोणी None नाही. like you, Lord. प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोणी Yes, नाही. Lord, we always want to sing, clap, dance, and praise unto you, Lord. प्रभू आम्हाला नेहमीच तुझी स्तुती करायची, गीत गायचे, टाळ्या वाजवायचे, नाचायचं Oh, आहे. hallelujah, hallelujah, Hallelujah. hallelujah, hallelujah, Hallelujah. hallelujah, hallelujah. हालेलुया. Oh, we open our mouth and worship you, Lord. प्रभू आमचे मुख उघडून आम्ही तुझी भक्ती करतो. हालेलुया. Oh, we praise you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद Thank you, प्रभू. Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Jesus.
के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान। हालेलुया, 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 सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। हालेलुया, 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 आमीन। हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इसे शैतान को छूने न देना। हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इसे शैतान को छूने न देना। हालेलुया, 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 हालेलुया। Worship you, King of Kings. Glorify your name, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. अब तू नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब तू नहीं है किनारा, yes Lord, धीरज को हमारे बढ़ाना। Increase it, Lord.
As we are standing in the presence of the Almighty God, सर्वसमर्थवान देवाच्या उपस्थितीमध्ये आपण उभे असताना let us pray for Sister Victoria Mary from Denver, Colorado, who is suffering from cancer, that God may touch her and heal her. सिस्टर व्हिक्टोरिया यांच्यासाठी प्रार्थना करू जे डेन्मार्क मध्ये परमेश्वर त्यांना स्पर्श करून आरोग्य द्यावं. Let us continue to pray for Dr. Leroy Cloud, that God may touch him, strengthen him. आपण डॉक्टर लिराय क्लॉड यांच्यासाठी प्रार्थना करत राहू, परमेश्वर त्यांना स्पर्श करून आरोग्य द्यावं. We want to thank God that God heard our prayer and has helped the Babu Yupur to go successfully through the brain surgery. परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करूया की ब्रदर बाबू इपुर त्यांची जी मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी Let us झाल्याबद्दल pray that God will give him speedy recovery. प्रार्थना करूया की लवकरात लवकर त्यांची तब्येत Gracious सुधारावी. Heavenly Father, we come to your throne of grace this morning. कृपा स्वर्गीय पिता, आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या राजसनाकडे We येतो. thank you, Lord, that you are a prayer answering God. आभार मानतो तू प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. We thank you, Lord, for the successful surgery of Brother Babu Yupur. ब्रदर बापू इपुरचे शस्त्रक्रिया यशस्वी झाली, आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we pray for speedy recovery, Lord, only Father. लवकरात लवकर त्यांची तब्येत सुधारू दे. Lord, we pray that he will be discharged from the hospital. Lord. प्रार्थना करतो प्रभू त्यांना रुग्णालयात घरी सोडण्यात We are येऊ going to दे. hear glorious testimony of the mighty healing work that you have done in his life. आम्ही मान साक्ष ऐकणार त्यांच्या जीवनामध्ये तू जे काही केलं त्याची गौरवी. Lord, we pray for Sister Victoria Mary, Lord. सिस्टर व्हिक्टोरिया मेरीसाठी प्रार्थना करतो. Lord, we pray for your servant Dr. Leroy Cloud, Lord. प्रभू तुझा सेवक डॉक्टर लिराय क्लॉड यांच्यासाठी प्रार्थना Touch करतो. these dear ones, Lord, only या Father. प्रियजनांना Lord. प्रभू तू स्पर्श कर. Let your healing virtue flow through their body right now, Lord. याशिने तुझं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या We शरीरामध्ये कार्य claim your करतो. healing in Jesus' name, Lord. आम्ही only येशूच्या नावाने Father. तुझं आरोग्य जाहीर We करतो. thank you, Lord, that you have heard our prayer. आभार मानतो प्रभू तुमची प्रार्थना ऐकली In आहे. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. रोजच्या सानिध्यामध्ये आपण बसूया. We are glad to let you know that our senior pastor and his wife have safely arrived from USA. आम्हाला खुशी वाटते तुम्हाला सांगण्याकरिता की आपले वरिष्ठ पालक आणि त्यांची पत्नी सुरक्षित भारतामध्ये परत आले They want आहेत. to thank all of you for your prayers तुमच्या when सर्वांच्या they were in States. अमेरिकेमध्ये असताना तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, याबद्दल तुमच्या सर्व प्रार्थनेचे आम्ही आभार मानतो. As we are gathering in this fashion for this restricted service, let's remember some guidelines. आणि या सभेसाठी आपण एकत्रित येत असताना काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्याचं आपण पालन करूया. Please avoid standing in groups or waiting in the church premises. चर्चच्या आवारामध्ये असताना आपण गर्दी करून किंवा गटांमध्ये उभं राहू नये. Kindly vacate the church premises as soon as the service is over. आणि लवकरात लवकर आपण चर्चच्या आवारातून बाहेर जाऊया अशी विनंती आहे. Please cooperate with the volunteers who are there to help us. कृपा करून जे स्वयंसेवक आहेत त्यांना तुम्ही सहकार्य करा, ही विनंती. Offering will be taken at the end of the service. सभा संपल्यानंतर दान अर्पण घेण्यात येईल. You can use this side offertory box to put in your offering so that we can avoid congestion. आणि जे या ठिकाणी दानपात्र ठेवलं त्या ठिकाणी तुम्ही दान टाकू शकता, जेणेकरून कुठली गर्दी टाळता येईल. Exit from the church will be from the side doors. आणि चर्च मधून जात असताना या बाजूच्या दोन दरवाजातून You बाहेर can use जाऊया. the same gate that you came inside to go home. आणि ज्या फाटकातून तुम्ही आत आलात त्याच फाटकातून तुम्ही घरी परत जाऊ शकता. Registration from the next Sunday. Please send your details from Monday to Wednesday only. पुढच्या रविवारीसाठी तुम्हाला नोंदणी करता तुमचे जे तपशील आहेत सोमवार ते बुधवार याच वारी पाठवा. There is wedding band. I shall read it for you. विवाह घोषणा आहे, पाळक साहेब ते वाचतील. Master Sanket Pradeep Jadhav, resident of Kolhapur, is desirous to marry Miss Hemangi Hirachandra Deshpande, resident of BBOD. If anyone has just reason why these two should not be legally married, should give their reason with evidence in writing. This is the third and the final reading. कुमार संकेत प्रदीप जाधव राहणार कोल्हापूर याचा विवाह कुमारी हेमांगी हिराचंद्र देशपांडे राहणार बिबिवाडी हिच्याशी करण्याची योजना आहे. ज्या कोणाचा विवाह होऊ नये याचे एखादे कारण माहीत असल्यास त्याने अगर तिने सकृतदर्शनी पुराव्याविषयी आत्ताच सांगावे. विवाह गोष्टीची ही तिसरी आणि शेवटची वेळ आहे. मास्टर स्टीफन सुनील शिंदे, रेसिडेंट ऑफ कोंडवा बुद्रुक, इज डिझायरस टू मॅरी Miss Pooja Arun Kharat, resident of Maharshinagar. If anyone has just reason why these two should not be legally married, should give their reason with proper evidence in writing. This is the second reading of their wedding band. Kumar Stephen Sunil Shinde, राहणार कोंडवा बुद्रुक याचा विवाह कुमारी पूजा अरुण खरात राहणार महर्षीनगर हिच्याशी करण्याची योजना आहे. ज्या कोणाचा विवाह होऊ नये याचे एखादे कारण माहीत असल्यास त्याने अगर तिने सकृतदर्शनी पुराव्याविषयी आत्ताच सांगावे. विवाह गोष्टीची ही दुसरी वेळ आहे. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, please stand on your feet. We would like to pray for you. जर तुम्ही तुमचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर कृपा करून आहे त्या जागी उभे राहा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. Online, if you are there at home, you are celebrating your birthday, wedding anniversary this week, please you can stand. We are going to pray for you. आणि जे ऑनलाईन आहे तुमच्या घरामध्ये असतील तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल कृपा करून उभं राहा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I thank you for those people who are
at the reach of my voice are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week. कृपळ परमेश्वर आम्ही आभार मानतो. परमेश्वर आमची वाणी जितक्या ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांचा लग्नाचा आणि वैयक्तिक वाढदिवस साजरा करत असताना Lord, as their people are standing in their house, Lord, only प्रभू Father, त्यांच्या घरामध्ये लोक उभे असताना we thank you, Lord, for your faithfulness in their life. त्यांच्या जीवनात तुझा विश्वासपणे आम्ही आभार मानतो. Lord, as they enter into a brand new year of their marital and personal life, प्रभू त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामध्ये नवीन वर्षात पदार्पण करत असताना let them continue to experience your faithfulness, providence, protection, Lord. प्रभू त्यांना अनुभव येऊ दे तुझ्या विश्वासपणाचा, तुझ्या संरक्षणाचा, तुझ्या पुरवठ्यांचा. Let all your promises be fulfilled in their life. हे सर्व Lord. अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ Show दे. them many more birthdays and wedding anniversaries. त्यांना अधिक लग्नाचे आणि वैयक्तिक वाढदिवस Let दाखव. their lives be a blessing to their family members, relatives, neighbors, and everyone they come in contact with. प्रभू त्यांचं जीवन आशीर्वाद होऊ दे. परमेश्वर ज्या प्रत्येक लोकांच्या संपर्कामध्ये ते येतील, त्यांचं कुटुंब, त्याचे नातेवाईक आणि इतर लोक, We as a church, we release your blessings upon their मंडळी lives. या नात्याने तुझ्या आशीर्वाद आम्ही त्यांच्या जीवनावर मोकळे करतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. This is to inform all brothers and sisters who could not partake in the Holy Communion last Sunday. For you all, we are having Holy Communion service every Sunday in the evening from 6 o'clock to 7 o'clock. You can book your seat by WhatsApp message on the number given below. Those who have already taken part in the Holy Communion service in this month will not be registered for this service. ही सूचना त्या सर्व बंधू भगिनींसाठी आहे ज्यांनी मागच्या रविवारी प्रवचन घेतले नाही. तुम्हा सर्वांसाठी दर रविवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये विशेष प्रवचनाची सभा आयोजित करण्यात आली आहे. व्हॉट्सअपद्वारे तुम्ही खालील क्रमांकावर तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यांनी ह्या महिन्यामध्ये प्रवचन घेतले आहे त्यांचं ह्या सभेसाठी रजिस्ट्रेशन होणार नाही. We are meditating on Psalms 91. स्तोत्रसंहिता 91 वर आपण मनन करत आहोत. As this year has been declared as the year of walking and living with the presence of God. हे वर्ष जाहीर करण्यात आले परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालणे व जगणे. Psalms 91 verse 1, the word of God says, स्तोत्रसंहिता 91 वचन 1 मध्ये म्हटलं He आहे, that dwelleth in the secret place of the Most High shall abide in the shadow of the Almighty. जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. It is impossible to abide in the shadow of the Almighty without being in the presence of the Almighty. आणि अशक्य आहे सर्व समर्थाच्या सावलीमध्ये राहणं जोपर्यंत आपण त्याच्या सानिध्यामध्ये येत नाही. And this shadow is not a shadow of the ordinary person. आणि ही जी सावली आहे सर्वसाधारण व्यक्तीची नाही. Ordinary person's shadow cannot do any good for us. आणि साधारण व्यक्ती जे काय सावली आपल्या जीवनात काहीच करू शकत But we need नाही. to understand in whose shadow we are abiding in. आणि हे आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुणाच्या सावलीमध्ये राहत Psalms आहोत. 91 verse 1, the word of God says स्तोत्रसंहिता 91 वचन 1 that we म्हणतं, abide in the shadow of the Almighty. सर्व समर्थाच्या सावलीत आपण राहतो. The word Almighty means El Shaddai. सर्व समर्थ या शब्दाचा अर्थ अलशिडा आहे. Almighty means not just powerful but abundant in doing everything for us. आणि सर्व समर्थवान म्हणजे सर्व सामर्थ्यशाली नाही परंतु आपल्या जीवनामध्ये तो विपुलतेने सर्व काही करतो. In the Old Testament we see that the patriarchs, that is Abraham, Isaac and Jacob, they knew about the Almighty God. आपण पाहतो जुन्या करारामध्ये अब्राम, इसाक, याकोब जे पूर्वज होते जे वाढवलेले त्यांना हा सर्व समर्थवान देव कोणी माहिती But when होतं. the children of Israel were in the Egypt bondage, परंतु इस्रायल लोक ज्या मिस्र देशाच्या बंधनामध्ये होते they experienced what Almighty God can do for them. आणि त्यांनी अनुभव घेतला की सर्व समर्थवान देव त्यांच्यासाठी काय करू And I शकतो. believe that as we study the word of God and look at what Almighty God did for the children of Israel, आणि अभ्यास करत असताना की सर्व समर्थवान देवाने इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये काय केलं माझा I असा believe विश्वास that He आहे. can do the same thing for you and those who are at the reach of my voice. आणि तेच परमेश्वर तुमच्यासाठी करू शकतो आणि ज्यांची पर्यंत वाणी पोहोचत आहे त्यांच्या जीवनात देखील. Let us turn our Bibles to Exodus chapter 6 verse 1 to 8. आपण निर्गम याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचनाकडे पवित्र शास्त्र Exodus उघडूया. chapter 6 verse 1 to 8. निर्गम याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचन. Then the Lord said unto Moses, Now shalt thou see what I will do to Pharaoh, for with a strong hand shall he let them go, and with a strong hand shall he drive them out of his land. And God spake unto Moses, and said unto him, I am the Lord, and I appeared unto Abraham, unto Isaac, unto Jacob by the name of God Almighty, but my name Jehovah was not known to them. And I have also established my covenant with them to give them the land of Canaan, the land of their pilgrimage, wherein they were strangers. And I have also heard the groaning of the children of Israel, whom the Egyptians keep in bondage, and I have remembered my covenant.
Wherefore say unto the children of Israel, I am the Lord, and I will bring you out from under the burdens of the Egyptians, and I will rid you out of their bondage, and I will redeem you with a outstretched arm and with great judgments. And I will take you to me for a people, and I will be to you a God, and ye shall know that I am the Lord your God, which bringeth you out from under the burdens of the Egyptians. And I will bring in unto you the land concerning the which I did swear to give to Abraham, to Isaac, and to Jacob. And I will give it to you for a heritage. I am the Lord. May God bless the reading of His word. निर्गमनाचा 6:1-8 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्यास भुजप्रताप दाखवेल, म्हणजे तो या लोकांस जाऊ देईल. मी त्याला भुजप्रताप दाखविला, म्हणजे तो यास आपल्या देशातून बाहेर घालून देईल. मोशेला बोलला, तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्रामाचा, इसाकाचा व याकोब यास सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते, तो परदेश त्यास वतन देण्याचा करार मी त्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकांस मिस्रांनी दास करून ठेवले आहे. त्याचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्रांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढेन, त्याच्या दास्यातून तुम्हास मुक्त करेल, आणि हात पुढे केलेल्या भावने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करेन. मी तुम्हास आपली प्रजा करून देईन, आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्राच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राम, इसाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती, त्यात मी तुम्हास नेईन, आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. This is a wonderful passage. हा अद्भुताचा शास्त्र When we भाग आहे. go back to the background of the children of Israel, इस्रायल लोकांच्या पार्श्वभूमीकडे जर आपण पाहिलं, during the time when God used Joseph, ज्यावेळेस देवाने योसेफाचा उपयोग केला, the Pharaoh that was living in the time of Joseph, God brought the children of Israel under the favor of that Pharaoh. आणि आपण पाहतो फारो राज्य करत होता. फारोच्या कृपेने किंवा मेहरबानीने इस्रायल लोकांना मिस्र देशात आणण्यात But when आलं. the next Pharaoh came in rule, he did not know about the great thing that God did through Joseph. परंतु दुसरा फारो त्याच्या सिंहासनावर बसला, त्यावेळेस त्याला कळालं की योसेफद्वारे परमेश्वराने किती महान कार्य मिस्र देशात And केले. the children of Israel, since they were lacking of food for them and for their cattle, आणि जे इस्रायल लोक होतं त्यांना अन्नाची उणीव होती, आणि त्यांच्या गुरुढोरांना देखील त्याची उणीव भासली. instead of depending upon God who brought them in the land, आणि देवावर अवलंबून राहण्यापेक्षा त्या भूमीमध्ये ते आले होते. they told to the Pharaoh ते फारोला म्हणाले, that you provide our needs तू आम्हाला त्या गरजा पुरवठा and कर, we will become your slaves. आणि आम्ही तुझे गुलाम बनू. So they willfully became the slave of Pharaoh. आणि त्याने स्वयं इच्छेने ते फारोचे गुलाम झाले. But God used the land of Egypt परंतु परमेश्वराने मिस्रची जी भूमी त्याचा उपयोग केला, as a protective womb. आणि त्यांना संरक्षण देणारा गर्भ या The नात्याने 70 people that came in the Egypt was grown into a big nation of Israelite from 202 to 3 million आणि people. आपण पाहतो 70 लोक त्या मिस्र देशामध्ये आलं, परंतु त्यांची वाढ झाली जवळजवळ 2 ते 3 लाख लोक ते झाले. Since the people of Israel were rapidly growing, the Pharaoh of that time, they made them work hard. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांची वाढ झपाट्याने होत असते, तो फारोने काय केलं, त्यांना फार कष्टाचं काम The दिलं. word of God says in Exodus chapter 2 verse 23 to 25, निर्गमनाचा दुसरा अध्याय 23 ते 25 the वचनामध्ये children देवाचं of Israel सांगतं, cried unto the Lord, इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे धावा केला, रडले. and God heard their voice. परमेश्वराने त्यांची वाणी Not ऐकली. only that, but Exodus 3 we see that God sent Moses to deliver them. आणि तेवढंच केवळ नाही, परंतु तिसऱ्या अध्यायामध्ये निर्गमाचे आपण पाहतो की देवाने मोशेला पाठवलं त्यांची सुटका What करायला. God said Moses to deliver them, God said to Moses that I will harden the heart of Pharaoh. ज्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणाला की जाऊन तू इस्रायल लोकांची सुटका करतास, देव म्हणाला की जो फारो आहे त्याचा अंत करणं मी कठोर In करणार Exodus आहे. chapter 5 verse 1 to 5 we see that Aaron and Moses they came and said to the Pharaoh that set the people of
God free to worship God. आणि मग आपण पाहतो 5वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये आरोन आणि मोशे त्या ठिकाणी आले आणि ते फारोला म्हणाले की देवाच्या लोकांची तू सुटका कर जेणेकरून ते जाऊन परमेश्वराची भक्ती But करतील. Pharaoh said that I do not know this God. आणि फारो म्हणाला मला हा देव कोण आहे माहित नाही. Instead of releasing the people, या लोकांची सुटका करण्याऐवजी he overburdened them with more work. परंतु त्याने त्यांना अधिकच कामाचं ओझं दिलं. He told them to make bricks the double quantity that they were making before. आणि त्याने सांगितलं की जे काही तुम्ही विटा करतात आता याच्यापेक्षा दुप्पट विटा तुम्ही बनवा. And they were in more trouble and burden. आणि त्यामुळे त्यांना अधिकच त्रासाला तोंड द्यावं लागलं, अधिकच ओझं त्यांच्या जीवनावर The आलं. Pharaoh denied the God who sent more Moses and Aaron over there. आरोनाने मोशेला ज्या देवाने पाठवलं फारोने त्याचा नाकार केला. And here in this passage, या शास्त्रवचनामध्ये we आपण see that पाहतो God is talking to the people of Israel देव इस्रायल लोकांशी बोलत आहे through Moses. मोशेद्वारे. And God tells them that I am the same God whom your patriarchs, the forefathers, Abraham, Isaac, and Jacob, knew as the Almighty God. आणि देव त्यांना सांगू इच्छितो की तुमचे जे वाडवडील पूर्वज होते अब्राहम, इसाक, याकोब याचा मी देव आहे. Even when the children of Israel were in bondage, in Egyptian bondage, मिस्री देशाच्या बंधनामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक होते still the Almighty God cared for them. आणि तरी देखील सर्वसमर्थवान देव त्यांच्यासाठी So आला. if God could care for those slaves in the bondage, जर बंधनामध्ये असणाऱ्या त्या गुलामांची जर परमेश्वराला इतकी I want to काळजी, tell you that God cares for you. मला तुम्हाला सांगितलं देवाला तुमची काळजी You may be आहे. thinking at the reach of my voice that there is nobody who cares for you. माझी वाणी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्ही म्हणताल की मला माझी काळजी कुणालाच But the good नाही. news is that God is the same God who cares for you this morning. परंतु चांगली वार्ता ही आहे की आज सकाळी तोच देव आहे तो तुमची काळजी करणार How does आहे. the Almighty God care for us? सर्वसमर्थवान देव कसा आपली काळजी घेतो. Almighty God cares about our frustrations. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण वैतागून जातो त्यावेळेस सर्वसमर्थवान देव आपली काळजी The घेतो. children of Israel were frustrated because of the burden and the bondage that they were in. इस्रायल लोक त्या ठिकाणी पूर्णपणे वैतागले का, कारण त्याच्यावरती जे ओझं होतं आणि ज्या दास्यामध्ये ते होते. Maybe you are at the reach of my voice and you are burdened with different burdens in your life. आमची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ओझं असेल. Maybe you are sitting over here and you are having burdens in your life. इथं बसल्यांच्या जीवनामध्ये देखील काही ओझे Burden असतील. of all family problems, कौटुंबिक समस्या असतील, burden of sickness, ओझं burden आजाराचं, of financial situation in your life. आर्थिक परिस्थितीचं ओझं. God, Almighty God, is able to take care of your burdens. सर्वसमर्थवान देव तुमचे जे ओझ आहे त्याची You don't काळजी have घेण्यास to समर्थ live आहे. one more day, one more minute, one more week, one more month under that burden. आणि तुम्हाला एक दिवस, एक महिना, एक हप्ता अजून त्या ओझ्याखाली राहण्याची 1 गरज Peter नाही. chapter 5 verse 7 the word of God says, 1 Peter 5:7 the word of God पहिले says, पेत्राच्या 5 ते 7 वचनामध्ये म्हटलं cast आहे all your burdens upon him सर्व आपले ओझे तुम्ही त्याला द्या because he cares for कारण you. त्याला तुमची काळजी आहे. This morning as you are standing in the presence of the Almighty God, आज सकाळी तुम्ही देवाच्या सर्वसमर्थ देवाच्या उपस्थित our God असताना wants to take care of your burdens. परमेश्वर तुमच्या त्या ओझ्यांची काळजी I want you घेईल. to take your burden and put it at his feet माझी इच्छा आहे की ते ओझ घ्या आणि त्याच्या चरणाजवळ and द्या receive his yoke that is light and easy. आणि त्याचं जे ओझ आहे ते हलकं आणि सोयीचं आहे ते स्वीकारा. Why the children of Israel were frustrated? काय इस्रायल लोक वैतागले होते Because of their bondage. कारण त्याच्या बंधनामुळे They came under the favor of God. ते प्रभूच्या कृपेने त्या ठिकाणी They आलते. willfully became the servant, the slaves of the Pharaoh. स्वयं इच्छेने ते फारोचे गुलाम झाले. For what? कशासाठी? For food. अन्नासाठी For food for their cattle. आणि त्यांचे जे गुरुढोरे त्यांना अन्न पाहिजे त्यासाठी. The word of God says, देवाचं वचन the सांगतं heathen run after what to eat, what to wear, where to stay. आणि जे विदेशी आहेत परराष्ट्रीय आहेत, काय खायचं, काय पांगळ घालायचं आणि काय प्यायचं याच्या मागे. But my Father knows what they need. परंतु माझ्या पित्याला माहिती आहे त्यांना काय पाहिजे. And Matthew 6:33 says, मत्ते seek ye first the kingdom of God and his righteousness, and all these things shall be added unto you. मत्ते कृष्णवर्तमानाचा 6 अध्याय 33 वचनामध्ये म्हटलंय देवाचे राज्य आणि त्याच्या नीतिमत्व शोधण्याची खटपट करा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या But जातील. because we try to crave these things, we get bound in our burdens. आणि या गोष्टीच्या मागे आपण जातो त्यामुळे आपण या बंधनामध्ये अडकतो We are bound in our very worries. आणि आपल्या चिंतेमध्ये आपण अडकून जातो. But we thank God for Jesus Christ who died on the cross of पण Calvary. प्रभू येशूचे आभार मानायचे कॅल्वरीच्या वधस्तंभावर He आपल्यासाठी मरण has पावला. broken every shackles on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावर सर्व त्याने ते बंधन In तोडून Gospel टाकले of John आहेत. chapter 8 verse 36 the word of God says, योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 36 if वचनामध्ये the म्हटलं आहे Son sets you free, you are free indeed. जर पुत्राने तुम्हाला बंदीमुक्त केलं तर तुम्ही बंदीमुक्त There is आहात. freedom in the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वातंत्र्य And if you आहे. find yourself burdened, in bondage, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बंधनामध्ये आहात Almighty God cares for you. सर्वसमर्थवान देवाला तुमची He काळजी has आहे. once for all broken the bondage on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावर एकदाच आणि सर्वदासाठी त्याने सर्व And बंधन because of तोडून that, टाकले you आहे. are free from your bondage. त्यामुळे तुमच्या बंधनामध्ये तुम्ही आता मोकळे किंवा Secondly, the स्वतंत्र word of God आहात. says दुसरी गोष्ट देवाचं वचन in सांगतं Acts chapter 6 verse 6,
Exodus 6:6. निर्गमनाचा 6वा अध्याय 6वे The वचन. Almighty God cares about your freedom. सर्वसमर्थवान देवाला काळजी आहे तुमच्या स्वतंत्रपणाची. The word of God says over here या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. in verse 6 of Exodus chapter 6. निर्गम 6वा अध्याय 6वे वचन. He says that I will redeem you with outstretched arms and with great judgments. मी तुम्हाला दास्यातून मुक्त करेन आणि त्यांना मोठी शिक्षा करेन. Jesus Christ has redeemed us by His blood. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आपल्याला मुक्ती उद्धार दिला In Hebrews आहे. chapter 10 verse 10 to 14. इब्रिकास पत्राचा 10वा अध्याय 10 ते 14 The word वचन. of God says that by His blood we have been redeemed. त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला मुक्ती उद्धार मिळाला First आहे. John chapter 1 verse 7, the word of God says, पहिले योहानाचा पहिला अध्याय 7 वचन the सांगतं. blood of Jesus, the Son of God, cleanses us from all our sins. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त देवाचा पुत्र आपल्या सर्व पापापासून शुद्ध If you have करतं. never accepted Christ as your personal जर तुम्ही Savior, प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणावर if you are at the स्वीकारलं reach of my voice, तर माझी वाणी तुमच्यापर्यंत if पोहोचत you are असेल. here in the presence of the Lord, इथं प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आहात. my Jesus Christ has redeemed you with His blood. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने तुम्हाला उद्धार मुक्ती दिली The आहे. power to wash your sins has not gone from His blood. आणि त्याचं सामर्थ्य तुमच्या रक्त शुद्ध करण्याचं त्याच्या रक्तातून अजूनपर्यंत गेलं He not नाही. only gives us freedom from our sins, केवळ तो आपल्याला आपल्या पापापासूनच स्वतंत्र but मोकळे He करत नाही, gives us freedom from our slavery. परंतु आपली जी गुलामगिरी आहे त्याच्यातून देखील तो आपल्याला सुटका Many देतो. times we are slaved in the sin that God has already forgiven. पुष्कळशा देवाने अगोदर ज्या पापाची क्षमा केली आपण त्याच गुलामगिरीमध्ये It राहतो. is the Satan who deceives us, that it says that you are still under the sin, you are guilty, and they make him bondage of him. आणि सैतान येतो आपल्या कानामध्ये कुजबुज करतो की तू दोषी आहेत आणि त्या पापाच्या बंधनात आपल्याला बांधून In Acts टाकतो. chapter 12, the word of God says, प्रसिद्धांती कृत्य 12 अध्यायामध्ये म्हटलं आहे. God sent His angel to deliver Peter from the prison. आणि देवाने त्याच्या देवदूताला पाठवलं पेत्राला त्या कारागृहातून सुटका करण्याकरिता. The prison was there to kill Peter on the other day. आणि आपण पाहतो की पेत्राला त्या कारागृहात का टाकण्यात आलं की त्याला ठार मारणार But होते. God had planned for Peter to be alive. परंतु परमेश्वराची योजना होती की पेत्राने जिवंत And राहावं. God sent His angel right there. देवाने त्याचा देवदूत त्या ठिकाणीच पाठवला. Our guilt, our problems, our difficulties, the Satan wants to live for us to live in the guilt and head toward death. आणि आपले दोष आपले बंधन आपले पाप आहे सैतानाची इच्छा आहे की आपण त्याच्या बंधनामध्ये राहावं आणि कुठे जावं तर नरकात. In Gospel of John chapter 10 verse 10, the word of God says, जॉन कृष्ण वर्तमानाचा 10वा अध्याय 10वे the वचन. thief come to steal, to kill and to destroy. चोर येतो नाशघात चोरी करण्याकरिता, But Jesus has come to give you life. परंतु येशू आलाय तुम्हाला जीवन Those who देण्याकरिता. are at the reach of my voice, त्याच्यापर्यंत माझी वाणी you don't पोहोचत have to आहे be imprisoned in your guilt. आणि तुमच्या दोषाच्या कारागृहात राहायची तुम्हाला गरज God wants to नाही. set you free. देव तुम्हाला सुटका If He देईल. can send the angel for Peter, जर तो देवदूत पेत्रासाठी पाठवू He can शकतो send His angel for each one of us. आणि आपल्यासाठी देखील त्याचा देवदूत तो पाठवू Because the word शकतो. of God says in Hebrews chapter 1 verse 14, इब्रिकास पत्राचा पहिला अध्याय to 14 those who have वचन received म्हणतं, salvation as an inheritance, ज्यांना वतन म्हणून तारण प्राप्त झाला for आहे, all of them God has sent His angels as ministering spirits. परमेश्वराने त्याचे देवदूत पाठवले तुम्हाला परिचारक आत्मे म्हणून. God wants to break away every bars, break away every chain that imprison you in the prison of guilt. आणि त्या दोषाच्या साखळदंडामध्ये तुम्ही अडकलेल्या परमेश्वराला प्रत्येक ते साखळदंड तोडून No more you have to टाकायचे, live under गोष्टी guilt. तोडून टाकायची. आता तुम्हाला त्या दोषामध्ये राहायची गरज Because नाही. the word of God says in Romans chapter 8 verse 1, रोमकारास पत्र 8वा अध्याय पहिल्या वचनात देवाचं वचन therefore सांगतं, there is no condemnation for those who are in आणि जे Christ. ख्रिस्तामध्ये आता जे ख्रिस्तामध्ये त्यांना आता दंड आज्ञा नाही. Thirdly, the word of God says तिसरी गोष्ट देवाचं वचन in सांगतं Exodus chapter 6 verse 7, निर्गमनाचा 6वा अध्याय 7वे वचन. Almighty God cares about our fellowship. सर्वसमर्थवान देवाला काळजी आपल्या सहभागितेची. And I will take you to be for a people, and I will be to you a God, and ye shall know that I am the Lord your God, which bringeth you out from under the burden of Egyptians. निर्गम 6वा अध्याय 7 वचन. मी तुम्हास आपली प्रजा करून देईन आणि मी तुमचा देव होईल, म्हणजे तुम्हास मिस्राच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे. The afflictions of the people of Israel in the Egyptian bondage took them away from the fellowship of God. आणि जे काय ओझ्याखाली इस्रायल लोक होते त्यांना परमेश्वराच्या उपस्थितीतून ते दूर गेले. But when the people of Israel cried out to the Lord, परंतु ज्या इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, God said that I will take you to be my people. ते म्हटलं तुम्ही माझी प्रजा व्हाल, I will take you to be my own. तुम्ही माझे स्वतःचे व्हाल. That is the heart of God to have fellowship with us. आणि ते परमेश्वराचं अंतःकरण की त्याला आपल्या बरोबर सहभागिता करायची What kind आहे. of fellowship He provides us? आणि कशा प्रकारची देव सहभागिता आपल्याला My देतो. God provides the personal fellowship. माझा देव आपल्याला वैयक्तिक सहभागिता Today you देतो. might be in frustration. कदाचित आज तुम्ही वैतागला Today you असाल, might be in slavery आज कदाचित तुम्ही गुलामगिरीमध्ये of असाल, lust or whatever it is. मग ती वासना असो किंवा काही असो, But the word of God says that God is with us.
देवाचं वचन सांगतं देव आपल्या बरोबर आहे. In Hebrews chapter 13 verse 5 says that I will never leave you nor forsake इब्री you. पत्राच्या 13व्या 5व्या वचनामध्ये तो म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार In नाही. Psalms 46 verse 1 the word of God says that he is a very present help in time of trouble. स्तोत्रसंहिता 46:1 मध्ये म्हटलं आहे की आपला संकट समयी तो आपल्याला मदत करणार आहे. You don't have to be feeling alone तुम्हाला असं वाटू नये की तुम्ही एकटे आहात, because my God is with you. कारण माझा देव तुमच्या बरोबर Even though आहे. you are in your house, God is with you. तुमच्या घरामध्ये तुम्ही असताना देव तुमच्या बरोबर Because he आहे, wants to have a personal fellowship with कारण you. त्याला तुमच्या बरोबर वैयक्तिक सहभागिता करायची आहे. Secondly, God cares about a fellowship because God provides a powerful fellowship with आणि us. दुसरी गोष्ट परमेश्वराला आपल्यावर सहभागिता का करायची, कारण तो त्याचं सामर्थ्य आपल्याला देतो. God rescued the children of Israel इस्रायल लोकांची सुटका परमेश्वराने केली by bringing 10 plagues on the people of Egypt. आणि मिस्र देशावरती त्यांनी 10 पिढ्या आणल्या. Every plague was to show that God's power is greater than the gods and goddesses of Egypt. आणि प्रत्येक पिढा त्यांच्यावरती आले, त्याच्यावर परमेश्वराने दाखवले की मिस्र देशामध्ये जे देव देवता आहे त्यापेक्षा परमेश्वर सर्वसमर्थवान आहे. Every plague talked aloud about the almightiness of God. आणि प्रत्येक पिढा परमेश्वर किती सर्वसमर्थवान आहे त्याच्याबद्दल मोठ्याने सांगत Psalm होता. 103 verse 7 the word of God says, स्तोत्रसंहिता 103:7 मध्ये देवाचं He वचन made सांगतं, known his ways unto Moses and his acts unto the children of Israel. मोशेला परमेश्वराचे मार्ग माहिती होते, इस्रायल लोकांना त्याचे कृत्य माहिती The होते. acts of God, the power of God was to show that how God is almighty and greater than any other gods and goddesses. परमेश्वराने जे कृत्य दाखवले, सामर्थ्य दाखवले, हे दाखवण्याकरिता काही इतर सर्व देवदेवतापेक्षा परमेश्वर We are सर्वसमर्थवान not to be आहे. lost in the works of God. आणि देवाच्या कृत्यामध्ये आपण हरवलो जाऊ नये. But the works of God should lead us to the ways of God. परंतु परमेश्वराचे कृत्य आपल्याला कुठे घेऊन गेले पाहिजे, त्याच्या People मार्गाकडे. around us are running after signs and wonders. आपल्या अवतीभोवतीचे लोक कुठे धाव घेत आहेत, चिन्ह चमत्काराच्या That's what मागे. Jesus said in Matthew chapter 24-25. मत्ते कृषी वर्तमान 24-25 वचनामध्ये येशू In ख्रिस्त the तेच last म्हणाला, days, people will seek signs and wonders. शेवटच्या दिवसामध्ये लोक चिन्ह चमत्काराच्या मागे जातील. Jesus also did signs and wonders. Jesus also did येशू signs and ख्रिस्ताने देखील wonders. चिन्ह चमत्कार केले. But God wants us to know the ways of God. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या मार्ग आपण माहिती करून घ्यावे. So God cares about our fellowship. मग देवाला आपल्या सहभागितेची काळजी He आहे. does not want us to wonder about behind signs and wonders. आणि त्याची इच्छा नाही की चिन्ह चमत्काराच्या मागे आपण But जावं, God wants us to know His ways. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की त्याचे मार्ग आपण माहित करून Fourthly, घ्यावे. we see that God Almighty cares about our future. तिसरी गोष्ट, सर्वसमर्थवान देवाला आपलं भविष्य काय याची काळजी आहे. In Exodus chapter 6 verse 8 the word of God says, निर्गमनाचा 6वा अध्याय 8वे वचन, And I will bring to you unto the land concerning the which I did swear to give it to Abraham, to Isaac, to Jacob, and I will give it to you for an inheritance. I am the Lord. निर्गम 6:8, आणि जो देश अब्राम, इसाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती, त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. हे परमेश्वर आहे. Almighty God cares about your future. सर्वसमर्थवान देवाला तुमच्या भविष्याची काळजी You don't आहे. have to go to this servant and that servant to tell, please pray for me and tell me about my मग future. तुम्हाला या सेवकाकडे त्या सेवकाकडे जाऊन विचारायची गरज नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझं भविष्य काय Talk to सांगा. God. देवाशी बोला. God knows our future. देवाला आपलं भविष्य माहिती When आहे. God knows our future, तर देवाला आपल्याला भविष्य you माहिती and me आहे. don't have to seek other people to find our future. मग आपल्याला इतर लोकांची शोध करायची गरज नाही की आपलं भविष्य काय My आहे. God is concerned about our future. माझ्या देवाला तुमच्या भविष्याची काळजी आहे. We as a parent, we try to do everything to secure the future of our children. आपण पालक या नात्याने आपले जे मुलं असतात त्यांच्यासाठी आपण सर्व काही करतो त्यांचं भविष्य सुरक्षित राहायला. How much more we as the children of God should depend upon God for our future. परंतु आपण देवाचे लेकर असताना मग किती अधिक आपण देवावरती आपल्या भविष्यासाठी अवलंबून राहिलं He पाहिजे. cares about our future, and Almighty God has promised us a future in Him. आणि त्याला आपल्या भविष्याची काळजी आणि सर्व समर्थवान देवाने आपल्याला अभिवचन दिलंय की आपलं भविष्य त्याच्यामध्ये आहे. Deuteronomy chapter 6 verse 23 the word of God says, निर्गमनाचा अनुवादाचा 6वा अध्याय 23 He वचन, brought us out from thence that He might bring us in to give us the land which He has sown to our forefathers. आणि मग त्याने मिस्र देशातून बाहेर आणलं आणि जी वचन दत्त भूमी वाढवाडाला अभिवचन दिली त्या तो देण्याकरिता त्याने आणला What a आहे. great promise of God for the children of Israel. इस्रायल लोकांना हे किती मोठं अभिवचन. That the children of Israel did not have to live for lifelong in the slavery. आणि इस्रायल लोकांना आयुष्यभर त्या गुलामगिरीमध्ये राहायची गरज God said that नव्हती. I am going to bring you in the land. देव म्हटला मी तुम्हाला अशा भूमीमध्ये The आणणार promised आहे. land for the children of Israel was the land of Canaan. इस्रायल लोकांसाठी अभिवचन दत्त भूमी कोणती होती? कनानाची. But we thank God that God has a greater promised land for us. परंतु आपण आभार मानूया देवाचे, आपल्यासाठी अधिक मोठे The अभिवचन promised आहे land in वचन heaven. दत्त भूमी, ते म्हणजे स्वर्ग. The word of God says in Ephesians chapter 2 verse 5 to 6. इफिस्करस पत्र 2 अध्याय 5 ते 6 वचन. He has lifted us up
त्याने आपल्याला उभारलं आहे and brought us to the heavenly places to reign with Christ. ख्रिस्ताबरोबर राज्य करण्याकरिता स्वर्गीय स्थानात नेला What आहे greater heavenly promised land where you can think than that? आणि त्याच्यापेक्षा अधिक असं कोणतं मोठं अभिवचन आहे की तुम्ही विचार करू शकता Almighty God has prepared a place for us. सर्वसमर्थान देवाने आपल्यासाठी जागा तयार केली When आहे God told the people of Israel that you need to go in the land of the promise, ज्यावेळेस देवाने इस्रायल लोकांना सांगितलं तुम्हाला अभिवचन दत्त भूमीत जावं God लागेल did not tell them to fight for that land. आणि त्या भूमीसाठी देवाने सांगितलं नाही तुम्ही God said that लढा I have already given that land for you. ते म्हटलं अगोदरच तुम्हाला ती भूमी मी दिली All that आहे you have to go and possess it. केवळ तुम्हाला जायचं आहे आणि ती स्वतःसाठी घ्यायची आहे Though there were different enemies, heathen people over there, आणि त्या ठिकाणी वेगवेगळे शत्रू होते विदेशी लोक होते but God has already prepared the land. परंतु देवाने अगोदरच ती भूमी त्याच्यासाठी People of तयार केली God, God होती has prepared a future for you. त्याच्या लोकांना देवाने तुमच्यासाठी भविष्य तयार You केलं don't have आहे to strive to prepare your आणि future. धडपड करायची गरज नाही तुमच्या Our भविष्यासाठी future is in God's hand. आपलं भविष्य देवाच्या हातात Before ever आहे you enter in that future, God has prepared that त्या future for you. भविष्यामध्ये जाण्यापूर्वी देवाने आपल्यासाठी ते भविष्य तयार केलं What is आहे that future? आणि ते भविष्य काय Greater than the promised land of earthly, that is the heavenly kingdom. आणि पृथ्वीपेक्षा अधिक वचनदत्त भूमी म्हणजे ते स्वर्ग Gospel of John chapter 14 verse 1 to 3, the word of God says, वर्तमान 14 अध्याय 1 ते 3 वचन Jesus said that do not be afraid, येशू म्हटला भिऊ नका do not be troubled. व्याकुळ होऊ नका I go and prepare a place for मी you जाऊन तुमच्यासाठी दार and I तयार will करत come आहे. back मी परत येईल and take you where I am. तुम्हाला घेऊन जाईल जिथे मी That आहे is the greatest future and promised land that God has prepared for each one of us. आणि प्रत्येकासाठी परमेश्वराने ते महान आणि मोठं भविष्य आहे जे आपल्यासाठी तयार केलेलं आहे In Psalm chapter 84, the psalmist says स्तोत्रसहिता 84 मध्ये that स्तोत्रकर्ता one day in the म्हणतो house of the Lord is better than 1,000 elsewhere. आणि एक दिवस परमेश्वराच्या घरामध्ये चांगला आहे, हजारो दिवस He इतर said ठिकाणी that how I असण्यापेक्षा long to be in the doorpost of that temple than to dwell in the tent of the wicked. आणि तो म्हटला मी त्या द्वारपाल होईल दुष्टाच्या तंबूमध्ये राहण्यापेक्षा People of God, as we are staying on the face of the earth, let us prepare our hearts to be where God wants us to be. देवाच्या लोकांना आपण या भूतलावरती असताना आपल्या अंतःकरणाची तयारी करूया की जिथे देवाला पाहिजे त्या ठिकाणी आपण He जाऊया has already prepared a place for us over आणि अगोदरच there. आपल्यासाठी जागा तयार केली Let us आहे have that inclination to be over there as we are on the face of the earth. आणि पृथ्वीवरती असताना आपण इच्छा बाळगू की आपण त्या ठिकाणी तेव्हा बरोबर असणार Almighty आहोत God has preserved our future. आणि सर्वसमर्थान देवाने आपलं भविष्य आपल्यासाठी The word राखून of ठेवलं God says आहे in 1 Peter chapter 1 verse 4, पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 4 वचनात म्हटलं to आहे an inheritance incorruptible, undefiled, and fadeth not away, reserved in heaven for you. आणि तुमच्यासाठी स्वर्गामध्ये अविनाशी निर्मळ आणि अक्षय अशी जागा तयार करून ठेवण्यात आली God आहे also prepared the land of Canaan as a promised land for the people of Israel in the slavery. आणि गुलामगिरीमध्ये असताना परमेश्वराने वचनदत्त भूमी इस्रायल लोकांसाठी तयार करून ठेवली But होती there were Canaanites and other heathen people over there. परंतु कानानी लोक आणि इतर विदेशी लोक त्या ठिकाणी होते But the word of God says पण देवाचं वचन that सांगतं every battle God gave the victory. प्रत्येक लढाई युद्धामध्ये परमेश्वराने त्याला विजय दिला Why? का Because the victory is not mine, but victory is God's. कारण का तो विजय माझा नाही परंतु देवाचा आहे That's what the word of God promised us. देवाचं वचन आपल्याला तेच अभिवचन But we देतं have a better promised land परंतु आपल्याला अधिक चांगली where पचनदत्त भूमी there is no आहे enemy, त्या ठिकाणी शत्रू नाही where there is no corruptible things, त्या ठिकाणी अविनाशी विनाशी गोष्टी where नाही there is no defilement, त्या ठिकाणी कुठल्याही भ्रष्ट गोष्टी नाही where there is no fading away, आणि त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट निघून but जाणार there is नाही worship, worship, and worship all the time. परंतु त्या ठिकाणी सतत भक्ती 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 What a great preserved promised land that we have as a future. आपलं भविष्यवाणी किती महान मोठी आपल्याला जागा परमेश्वराने राखून ठेवली God आहे cares about our future. देवाला त्या भविष्याबद्दल आपली काळजी You don't have आहे to worry about your future. तुमच्या भविष्याबद्दल चिंता करू नका God cares about our fellowship. आपल्या सहभागी परमेश्वराची Though we चिंता may go आहे away from God, जे देवापासून दूर जातील Almighty God says, my hands are open wide up परंतु परमेश्वरानंतर माझे भाऊ खुले to आहेत embrace you with His love. त्याच्या प्रीतीने तुम्हाला If you are at कवटाळण्याकरिता the reach of my voice this morning, आज सकाळी माझी वाणी तुमच्यावर पोहोचत असेल spiritually you तर might have gone far away from God, तुम्ही देवापासून दूर गेला but असाल my God is waiting with wide arm open up. पण माझा देव भाऊ खुले करून उभा आहे तुम्हाला He परत is willing to येण्याकरिता accept you as you are, आणि तुम्ही आहात तसे तो तुमचा स्वीकार because करेल my God cares about your fellowship. कारण माझ्या देवाला तुमच्या सहभागीची Today चिंता you might आहे be in bondage, तुम्ही कदाचित बंधनात असाल but my God cares about you. परंतु देवाला तुमची He काळजी sent आहे Jesus Christ on the cross of Calvary त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त to कॅल्वरीवरती break away every kind of shackles. प्रत्येक बंधन त्याने तोडून And if टाकले आहे Christ has delivered you, set you free, you are free indeed. जर ख्रिस्ताने तुम्हाला बंदीमुक्त केला तर मी खचित बंदीमुक्त आहात
And God has taken care of your frustrations. देवाने तुम्ही वैतागला त्याची काळजी घेतली Maybe आहे. this morning you are frustrated in your life. आज कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वैतागला You are in असाल, bondage, you are under burden. तुम्ही त्या ओझ्याखाली असाल, बंधनामध्ये असाल, No more you have to live under that bondage. आणि आता त्या बंधनात तुम्हाला इथून पुढे No राहायची more गरज you have to नाही. live under that burden. तुम्हाला त्या ओझ्याखाली राहायची गरज A great नाही. invitation is given to you. मान तुम्हाला निमंत्रण देण्यात Cast येतं. all your burden upon Him. तुमचे ओझे त्याच्यावरती टाका. He cares you. त्याला तुमची काळजी आहे. That's how our Almighty God आणि is. तसंच आपला सर्वसमर्थवान देव आहे. Let us all stand in the presence of the Lord. सर्वजण प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभे राहूया. In your house, if you are at the reach of my voice, जर तुमच्या घरामध्ये माझी वाणी तुम्हाला ऐकू येत I want you असेल, to stand on your feet माझी इच्छा आहे की तुम्ही उभे राहा and lift up your hands and say that, Lord, I want to put my burden up on at your cross, Lord. आणि आपण आपले हात वर करून म्हणे, प्रभू माझं ओझं मला तुझ्या स्तंभावर द्यायचं आहे. You might be saying that my problem is too big, my situation seems to be the final destiny of my life. तुम्ही म्हणता माझे संकट एवढं मोठं आहे आणि माझ्या आयुष्याचा याच्यामध्ये परिस्थितीचा शेवट होणार. You don't have to believe the lie of the Satan, सैतानाचे लबाडे ऐकायची गरज नाही, because God has a future for you. कारण देवाला तुमच्यासाठी भविष्य आहे. God has a plan of success for you. तुमच्यासाठी यशाची योजना देवाची God has a आहे. plan of peace for you. देवाची योजना तुमच्यासाठी God has a शांती, plan of prosperity for you. देवाची योजना तुमच्यासाठी God has a समृद्धी, plan of expected end for you. देवाची योजना तुमच्यासाठी अपेक्षित शेवट. Maybe this morning you are in time of trouble and discouragement. आज सकाळी तुम्ही त्रासलेला असाल, निराश झाले असाल, You have never accepted Christ as your personal Savior. प्रभू येशूला तुम्ही वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारलं नसेल. This morning Jesus wants to set you free. आज सकाळी येशूला तुम्हाला बंदीमुक्त करायचं He has आहे prepared a better place of future for us. आणि त्याने आपल्यासाठी अगदी चांगले अशी जागा तयार केली आहे. He does not want you to perish in hell. त्याची इच्छा नाही की नरकात आपला नाश व्हावा. He wants you to have that heavenly inheritance. त्याची इच्छा आहे की ते स्वर्गीय वतन आपण If you have घ्यावं. never accepted Christ as your personal Savior, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला अजूनपर्यंत प्रभू येशू Let तारणहार म्हणून this स्वीकारलं be the नाही, time. ही वेळ असू द्या, let this be the hour. हा तो तास Let असू your द्या, house be the presence of God, where you will accept Christ as your personal Savior. तुमचं घर प्रभूची उपस्थिती असू द्या, ज्या ठिकाणी प्रभू येशूचा वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकार करा. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this कृपाळे morning. स्वर्गीय पिता, आज सकाळी तुझ्या कृपेच्या We राजस्थानाकडे आम्ही thank you, Lord, येतो. that you are our Almighty God. आभार मानतो तू आमचा सर्वसमर्थवान देव. You are abundant in provision. तू आम्हाला पुरवठा करण्यात विपुल, You are abundant in giving us protection. संरक्षण देण्यामध्ये तू विपुल, You are abundant in taking care of all our needs. आमच्या सर्व काळजी घेण्याकरिता तू विपुल आहे. You are abundant in every blessing that is brought in our lives. आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देईल, तू विपुलतेने देईल. Lord, those who are frustrated, Lord, only प्रभूच्या Father, हताश वैतागले आहेत, take away their burdens, ते Lord. ओझं काढून टाक. Take away their bondage, Lord, ते only बंधन Father, काढून Lord. टाक. Oh Lord, those who are lost without hope, Lord, प्रभूचे आशेविना हरवले आहेत, open their eyes to see the better hope that you have brought for them, Lord, आणि only त्याच्यासाठी Father. जे चांगले आशा तू आणले आहेत त्याच्यासाठी त्याचे डोळे उघड. Take care of your people, Lord, only त्या Father, लोकांची देवा तू Lord. काळजी घे, Those who have never accepted Christ as their personal Savior, ज्याने Lord, अजूनपर्यंत only प्रभू Father. येशूला वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारलं Let your आहे. Holy Spirit work in their lives, Lord, only तुझा पवित्र Father. आत्मा त्यांच्या जीवनामध्ये कार्य And करू Lord, दे. let them accept you as their personal Savior, Lord, त्यांना only स्वीकार Father, करू दे, Lord. त्यांना वैयक्तिक तारणहार म्हणून Lord, I येशूला pray for your grace, your mercy upon your people, प्रार्थना Lord. करतो तुझ्या लोकांसाठी तुझी दया Those who are at the कृपा. reach of my voice, Lord, माझी only वाणी Father. ज्यांच्यापर्यंत पोहोचत Touch असेल them, Lord, त्यांना only स्पर्श Father. कर. Fill them with your power, त्या Lord. सामर्थ्याने त्यांना Fill them भर. with your anointing, त्या Lord, only अभिषेकाने Father. त्यांना भर. Bless every family, Lord, only प्रत्येक Father. कुटुंबाला तू Meet भर. all their needs, Lord, only सर्व Father, गरजांचा Lord. पुरवठा कर. Those who are here in the church under this roof, Lord, only आणि जे Father. चर्च मध्ये आहे त्याच्या प्रकारे Meet them at the point of their need, Lord, त्याच्या only गरजेमध्ये Father, त्यांची Lord. भेट घे. Fill them with your power, with your त्या anointing, Lord, सामर्थ्याने only अभिषेकाने Father. त्यांना भर. Let them experience your almighty presence every day, every moment, Lord, only प्रत्येक Father, क्षणाला Lord. प्रत्येक दिवशी तुझी सरसमर्थ So that उपस्थितीचा when अनुभव they त्यांना येऊ walk out दे, of this place, Lord, जेणेकरून या ठिकाणी ते बाहेर जातील, living another week for you, Lord, only त्यासाठी Father. अजून एक आठवडा जीवन जगत People असताना that will see them will immediately take note that these people have been in the presence of the Almighty जे God. लोक त्यांना पाहतील दखल घेतील की ते सरसमर्थ देवाच्या उपस्थितीमध्ये असणारे लोक आहेत, And let that be the greatest testimony for you, Lord. ज्यासाठी त्यांना महान साक्षी बनव. I cover every family under your grace, Lord. प्रत्येक कुटुंबाला आम्ही तुझ्या कृपेखाली आच्छादित Let them करतो. always be found in the shadow of the Almighty. नेहमीच ते सर्वसमर्थांच्या सावलीत राहू दे. To that extent, I lift everyone here and everyone that is at the reach of my voice. आणि इथं असणाऱ्या प्रत्येकाला माझी वाणी ज्याच्यापर्यंत पोहोचत आहे सर्वांना तुझ्या हातात देतो. In Jesus' matchless name, we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Everybody said Amen. सर्वांनी आमीन म्हणावं. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit with all of us now and forevermore. आमीन. Amen. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण बसूया. You are going to receive the promise from the Word of God if you have not yet received the personal promise for this year. या वर्षासाठी अजूनपर्यंत जर तुम्हाला वैयक्तिक अभिवचन मिळालं नसेल तर आपल्याला देवाच्या वचनातून So अभिवचन when you मिळणार pick the आहे. promise,
ज्यावेळेस तुम्ही ते अभिवचन घ्याल what do you expect? तुम्ही काय अपेक्षा करता 2 Timothy chapter 3 verse 16, the word of God says, दुसरे तिमोथेयाचा 3रा अध्याय 16 वचन every scripture is given by inspiration of God प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख and is profitable for doctrine, सद्बोध reproof, दोष दाखविणे correction, सुधारणूक and instruction in righteousness. नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे So, if you have not picked a promise, you can take this promise, and this is the word of God. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत अभिवचन घेतलं तर ते घ्या कारण हे देवाचं वचन आहे You may receive one of these or a combination of all the four. त्यापैकी एक किंवा मिळून चारही तुम्हाला मिळेल But one thing I want to assure you पण मला तुम्हाला एक गोष्टी खात्री that as you द्यायची prayerfully take this promise, प्रार्थनापूर्वक ज्यावेळेस तुम्ही हे अभिवचन घ्या you are going to see the fulfillment of that promise in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहाल की परमेश्वराचं अभिवचन पूर्ण झालेलं You are आहे going to testify about it. त्याबद्दल तुम्ही साक्ष द्या So if you have not taken the promise, personal promise of the word of God for yourself, तुम्ही स्वतःसाठी जर वैयक्तिक अभिवचन घेतलं नसेल or you have a elderly citizen above 65 years old, जर तुमच्या घरामध्ये 65 पेक्षा अधिक वयाचे व्यक्ती you असतील can take the promise also for them. त्यांच्यासाठी देखील तुम्ही घेऊ शकता But do not take for any other relatives. पण इतर नातेवाईकांसाठी घेऊ नका Obedience better than sacrifice. आज्ञापालन यज्ञापेक्षा So let us श्रेष्ठ आहे worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं जसं आपलं दानार पण सेवकार्याचं दानार पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord of this nation. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord.